नमस्कार, स्मितास क्लाउड किचनमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत आहे। आज मी वीकेंड स्पेशल नाश्ता किंवा मुलांच्या टिफिनसाठी परफेक्ट अशी रेसिपी घेऊन आली आहे। ती म्हणजे चीज आलू पराठा। लहानांना तर खूपच आवडेल। रेसिपी सुरू करण्याआधी चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। सर्वप्रथम पराठ्यांसाठी लागणारी कणिक मळून घेते। त्यासाठी 1 कप गव्हाचं पीठ मी इथे घेतलेलं आहे। कणिक मळताना या पिठात थोडं मीठ घालायचं आहे, थोडंसं ओवा, तसेच 2-3 पळ्या तेल देखील घालायचे आहे, म्हणजे कणिक मऊ होईल। लागेल तसं पाणी टाकून चपातीसाठी भिजतो तशीच कणिक भिजून घ्यायची आहे। थोडं तेल लावून कणिक व्यवस्थित मळून घ्यायची आहे। कणकेची जेवढी मशागत करणार तेवढे पराठे मऊ येतील। हीच आजची खास टीप आहे। कणिक अगदी व्यवस्थित मऊ अशी मळून झालेली आहे। आता हा कणकेचा गोळा एका बाउलमध्ये 15 ते 20 मिनिटं झाकून ठेवायचा आहे। 2 उकळलेले बटाटे किसणीने मी इथे किसून घेणार आहे। अशा पद्धतीने मी 2 बटाटे किसून घेतले आहेत। छोटे काही तुकडे असतील ते हाताने बारीक करू शकतात। यात आता अर्धा चमचा चाट मसाला, थोडा हिंग, 1 छोटा चमचा जिरेपूड, पाव चमचा हळद, 1 मोठा चमचा चटणी, तसेच चवीसाठी मीठ आणि वरून थोडी कोथिंबीर टाकायची आहे। आणि शेवटी चीज देखील किसणीनेच किसून टाकायचे आहे। चीज तुम्ही आपल्या आवडीनुसार कमी जास्त टाकू शकतात। आता हे सर्व घटक व्यवस्थित एकजीव होईपर्यंत मिक्स करून घ्यायचे आहेत। पराठ्याचं स्टफिंग इथे तयार आहे। आपल्या आवडीनुसार गोळे बनवून घ्या। पराठ्याच्या सारणाचे गोळे मी इथे बनवून घेतले आहेत। झाकलेला कणकेचा गोळा छान मऊ झालेला आहे। परत एकदा तेलाचा हात लावून जरा मळून घेते। कणकेचा गोळा मी परत एकदा मळून घेतला आहे। आता आपल्या आवडीनुसार पराठ्यासाठी लागणारे कणकेचे लहान मोठे गोळे बनवून घ्यायचे आहेत।
अशा पद्धतीने पराठ्यासाठी लागणाऱ्या 2 पाऱ्या इथे लाटून घ्यायच्या आहेत. पाऱ्या तयार करून लाटलेला पराठा हा कधीही मध्ये फाटत नाही किंवा जाड बारीक येत नाही. अगदी व्यवस्थित येतो. सर्व बाजूंनी काठ व्यवस्थित बंद करून घ्यायचे आहेत. तुम्ही इथे बघू शकतात, म्हणजे सारण अजिबात बाहेर येणार नाही. थोडंसं पीठ लावून हा पराठा तुम्ही अगदी चपातीसारखा भराभर सहज लाटू शकतात. अशा पद्धतीने चपातीसारखा पराठा अगदी सर्वत्र एकसारखा मी इथे लाटून घेतलेला आहे. तुम्ही बघू शकतात, अजिबात फाटलेला नाही. बाजूला गॅसवर लो फ्लेमवर मी तवा आधीच ठेवलेला होता. त्यावर थोडंसं तेल टाकून घेतलेलं आहे. पराठ्यासाठी तवा व्यवस्थित तापलेला हवा, म्हणून तुम्ही गॅसची फ्लेम आता वाढवली तरी चालेल. व्यवस्थित तापलेल्या तव्यावरच पराठा टाकायचा आहे. ही देखील आजची खास टीप आहे, म्हणजे पराठा तव्याला अजिबात चिटकणार नाही. दुसरा पराठा देखील मी तशाच पद्धतीने लाटून घेणार आहे. पराठ्याला आजूबाजूने आणि वरून देखील थोडं तेल लावून घ्यायचं आहे, म्हणजे पराठा मऊ लुसलुशीत असा येईल. तुम्ही तेलाच्या ऐवजी तुपाचा किंवा बटरचा देखील वापर करू शकतात. छान मऊ लुसलुशीत असा पराठा इथे तयार आहे. तुम्ही बघू शकतात, अगदी पुरणाच्या पोळीसारखा मऊ पराठा आलेला आहे. अशा पद्धतीने सर्व पराठे मी तयार करून घेतले आहेत. मऊ लुसलुशीत असे चीज आलू पराठे खाण्यासाठी इथे तयार आहेत. पराठ्यावर थोडं चीज किसून टाकू शकतात, म्हणजे स्ट्रीट स्टाईल चीज आलू पराठा तयार होईल. मस्त लाल मिरचीचा ठेचा आणि दहीसोबत हा पराठा नक्कीच खाऊन बघा. ठेच्याची लिंक मी वर आय बटनमध्ये दिलेली आहे. तर तुम्हाला माझी ही आजची रेसिपी कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की कळवा. आवडली असेल तर लाईक करायला विसरू नका. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तब्येतीची काळजी घेऊन मस्त खात राहा.